आज आपल्या सर्वांना मी एका खेकड्याची स्टोरी सांगणार आहे। खेकडा काय असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे। खेकडा अशी एक गोष्ट असते की बघा, जसं सोडलं की वळवळ करतो। तर एखादं धरण असेल, नाहीतर इतर काही गोष्टी असतात, ते पोखरतं। तसंच पोखरल्यानंतर लोकांचं लक्ष त्याच्यावर आल्यानंतर बिळात जाऊन बसतो, आणि मग बिळात गेल्यानंतर लोकांचं लक्ष कमी झालं असं कळलं की बाहेर येतो आणि तो त्याच्या खाण्यावर डल्ला मारतो। असा हा खेकडा असतो। आज ही गोष्ट ॲम्ब्युलन्स घोटाळ्याबद्दलची मी खरं तर करणार आहे। हा घोटाळा 6,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। तुम्ही जर काही महिन्यांपूर्वी काही बातम्या ऐकल्या असतील, लहान बालकं मृत्युमुखी पडली, गरिबाची मुलं होती, त्याच्याबद्दल बातम्या झाल्या। तिथं मंत्री महोदय गेले, मी हे करील ते करील असं सांगितलं। सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2,000 कोटी रुपये लागले असते। पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6,500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस त्याच्या अंतर्गत 108 नंबरची ॲम्ब्युलन्स आपल्या सर्वांना माहिती आहे। 2013-14 मध्ये हा कॉन्ट्रॅक्ट पहिल्यांदा दिला गेला, ज्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स सरकारने विकत घेतल्या। एका एजन्सीला म्हणजे BBGला ते चालवायला दिल्या। 5 वर्ष झाल्यानंतर BJPच्या काळामध्ये तिथं त्याला रिव्हिजन झालं, आणि रिव्हिजन झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात त्याचं ते संपलं। हे सगळे GR आहे। त्यामुळे ही सर्व्हिस ही गेल्या 10 वर्षात